मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी दीपा आहे तिच्या डोक्यामध्ये वेगळेच प्लॅन शिजत असतात आणि तिच्या डोक्यामध्ये वेगळंच चालू असतं. ती म्हणत असते की आता या भाऊलतांना आणि यांना सगळ्यांना कळेल ही दीपा काय चीज आहे ते, असं म्हणत असते आणि तिच्या डोक्यात नवीनच प्लॅन सुरू होतो. तर आता इकडं जी दामिनी आहे ती सावीला बोलत असते आणि म्हणत असते की हे बघ, तू ह्या घरची सून नाही आहे, ह्या घरची सून फक्त इरा आहे आणि ह्या घरची सून तू कधी होऊ पण नाही शकत, असं म्हणते. तर आता सावी म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही दामिनी मॅडम, माझं काही चुकलं का, मला माफ करा. माझ्याकडून काही चूक झाली असली तर मला माफ करा. खरंच माझी काही चूक असले तर मला माफ करा ना, माझी काहीच चूक झालेली नाही आहे. तर आता दामिनी म्हणते की हे बघ, तू त्या मुलाला घरी आणलंस ना, ही सगळ्यात खूप मोठी चूक आहे. का गं, कशाला बोलवलंस माझ्या धैर्याला, त्याच्यामुळे किती त्रास होईल माहिती का तुला, का त्या मुलाला घरी बोलवलं होतं. तर सावी म्हणते की मी नाही बोलवलं त्या माणसाला घरी, तोच माणूस घरी आला होता, मी कशाला बोलू त्याला घरी, असं म्हणते. तर आता लगेच दामिनी म्हणते की मला माहिती, नको सांगू तू हे तुझे कटकार असताना, कशाला खोटं बोलतेस गं, तूच त्या माणसाला घरी बोलवलंस आणि तूच म्हणते मी नाही बोलवलं, मला नाही माहिती, खोटं कशाला बोलतेस, खोटं बोलू नकोस, असं म्हणते. तर आता लगेच सावी म्हणते की हे बघा दामिनी मॅडम, जे काय झालं ना ते मला काही माहीत नव्हतं, हे आधी घडलं असं मला माहितीच नव्हतं, असं म्हणत असते. तेवढ्यात आता इकडं जी दामिनी आहे ती इराला तिथून घेऊन जाते. तर इकडं आता धैर्य रूममध्ये येतो आणि सावी म्हणते धैर्य मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज झाला आहे ना तो दूर करा, असं म्हणते. तर आता लगेच तो म्हणते की काय गैरसमज दूर करायचा गं, काय आहे तुझी, सांग ना मला, काय गैरसमज दूर करणार आहे मी, तू सांग ना. तर आता लगेच सावी म्हणते की अहो माझ्याकडून खरंच चूक झाली, मला माफ करा, अहो असं काही नव्हतं माझ्या मनामध्ये. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच धैर्य म्हणतो की हे बघ, तू ह्या घरातून निघून जा, अजिबात परत या घरात येऊ नकोस. तर सावी म्हणते की धैर्य, हे बघा, जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या आयुष्यात प्रेमाने आणि येणे आणत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्या आयुष्यात येणार नाही आहे परत, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.